नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मागील लेक्चरला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम अभ्यासला. आज आपण दुसऱ्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. शिल्पा अँड कटरीना आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ एकास एक फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. तर डेबिट बॅलन्सचे जे काय या ठिकाणी पॉईंट आहेत ते आपण बघणार आहोत. नंतर मग क्रेडिटचे पॉईंट बघणार आहोत. त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही काय करा, ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या पॉईंटला खुणा करून ठेवा. त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. याची काय खून नसते, त्यामुळं त्याची काय खून करू नका. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस जर पॉईंट बघितला तर तुम्ही वरून एक 6वा-7वा पॉईंट आहे, वेजेसला खून करून टाका. दुसरे नंबरची ॲडजस्टमेंट. तिसरी आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स. सॅलरीला खून करा बघा, त्याच्याच खाली वेजेसच्या खाली आहे सॅलरी, त्याला एक खून करून ठेवा. तिसरी ॲडजस्टमेंट. चौथी ॲडजस्टमेंट बॅड डेट्स आणि RDD ऑन डेटर्स आहे. मग डेटर्स या ठिकाणी सनरी डेटर्स वरून 3-4 नंबरला बघा डेटर्स आहे, त्याला खून करा, त्याला चौथा आकडा टाका. आणि 5वी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन आहे बिल्डिंग आणि फर्निचरवरती. बिल्डिंग आणि फर्निचर सुरुवातीलाच आहे, त्याला 5वा आकडा टाका. ते पॉईंट इनर साईडला आतमध्ये लिहायचे आहेत आणि नंतर मग या ठिकाणी बाकीचे पॉईंट आउटरला टाकायचे आहेत आपल्याला. आता बघा एक पॉईंट मी वाचतोय व्यवस्थित, तुम्ही लक्ष द्या. सुरुवातीला बघा बिल्डिंग 37,800, असेट साईडला इनरला लिहा बिल्डिंग 37,800. या ठिकाणी पुढं फर्निचर 17,250, ते सुद्धा या ठिकाणी असेट साईडला इनर साईडला लिहा, आतमध्ये लिहा. डेटर्स 40,000 असेट साईडला आतमध्ये लिहा. स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे 65,000, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा. त्यानंतर पुढं बॅड डेट्स हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, आतमध्ये 400 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 4,000 रुपये. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3,000 रुपये आतल्या साईडला लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी 5,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा, हे पण सॅलरी आतमध्ये लिहा. त्यानंतर कॅरेज इनवर्ड 4,000 हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा. पुढं आहे सेल्स रिटर्न 2,000, हे सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून वजा करा. त्यानंतर या ठिकाणी ड्रॉइंग आहे, शिल्पा 2,000 आणि कटरीना 3,000. तर हे ड्रॉइंग लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करायचे. ड्रॉइंग लॅबिलिटी साईडला लेस करा कॅपिटलमधून त्यांच्या. डिस्काउंट 2,030 रुपये या ठिकाणी डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. पुढं बघा ॲडव्हान्स गिवन टू राहुल. आपण राहुलला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिले आहे, एक प्रकारचं कर्ज दिलं आहे, एक प्रकारचं ॲडव्हान्सेस दिलेलं आहे. तर ते ॲडव्हान्स आपण असेट साईडला लिहायचं आहे. ॲडव्हान्स गिवन टू राहुल असेटला. कॅश इन हँड कॅश ॲट बँक दोन्हीसुद्धा असेट साईडला लिहा. इंटरेस्ट 1,000 हे इंटरेस्टसुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे, 1,000 इंटरेस्ट. कमिशन 2,000 हे पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे, कमिशन 2,000. रॉयल्टीज 2,000 हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे, रॉयल्टीज 2,000. त्यानंतर परचेस 50,000 हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेस 50,000 लिहायचं आहे. आता हे झाले डेबिटचे पॉईंट. आता आपण विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट साईडला जे काय पॉईंट आलेले आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी आपण बघणार आहोत. क्रेडिटला बघा तुम्ही या ठिकाणी दिसतंय तुम्हाला
क्रेडिट बॅलन्सेस बघा. कॅपिटल शिल्पा आणि कटरीना 45,000. कॅपिटल आपण या ठिकाणी लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. कॅपिटल दोन्ही पार्टनरचं लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. त्यानंतर बिल्स पेबल 17,500 हे बिल्स पेबलसुद्धा लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये हे सुद्धा आपण लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. परचेस रिटर्न 1480 हे परचेसमधून लेस करायचं आहे. परचेस रिटर्न. क्रेडिटर्स 22,000 हे लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. क्रेडिटर 22,000. त्यानंतर बँक लोन 15,000 हे लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड 1,500 हे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. त्यानंतर पुढं आहे सेल्स 1,20,000 हे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आणि RDD 1,000 हे RDD क्रेडिटला आलं आहे, ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस करणार आहोत. हे RDD या ठिकाणी ओल्ड आहे, तर आपण न्यूमधनं ओल्ड वजा करणार आहोत. मग हे वजा करायचं एवढं लक्षात राहू दे. म्हणजे डेबिट आणि क्रेडिटचे पॉईंट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंट सॉल्व करायच्या आहेत. बघा, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, पॉईंटचा एकच इफेक्ट होतो. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 58,000. आता क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेट साईडला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹800 अँड रॉयल्टीज ₹1,500. म्हणजे 2 आउटस्टँडिंग देणं बाकी आहे, तर वेजेस आणि रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये आउटस्टँडिंग आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे वेजेसमध्ये ॲड करा, रॉयल्टीजमध्ये ॲड करा आणि ते दोन्हीसुद्धा लॅबिलिटी साईडला लिहा. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. सॅलरी आपण आगाऊ दिलेली आहे. आता सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, त्यामधनं ॲडव्हान्सेस वजा करा आणि हे ॲडव्हान्स सॅलरी बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणं अपेक्षित आहे. असेटला लिहा. चौथी ॲडजस्टमेंट क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1,000 अँड RDD ॲट 3% ऑन डेटर्स. म्हणजे बॅड डेब्ट आणि RDD हे दोन्हीसुद्धा डेटर्सवर आहे. डेटर्स असेटला घ्यायचं. सुरुवातीला त्यामधनं बॅड डेब्ट वजा करा. जी काय रक्कम येईल 39,000 रुपये, 40मधनं गेला 39 येते, त्या 39,000वरती 3% RDD वजा करा. म्हणजे बॅड डेब्ट वजा करा, RDD वजा करा. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं 5वी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. म्हणजे बिल्डिंगवरती 5% डेप्रिसिएशन आहे, फर्निचरवरती 10% आहे. बिल्डिंग फर्निचर दोन्हीही असेटला लिहा, त्यातनं डेप्रिसिएशन वजा करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे असेटमधनं डेप्रिसिएशन वजा करा, P&Lच्या डेबिटला टाका. तर या पद्धतीने खऱ्या अर्थानं आपण ट्रायल बॅलन्स अभ्यासला आणि त्यालाच अनुसरून असणाऱ्या ॲडजस्टमेंटसुद्धा अभ्यासल्या. आता तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट हे तुम्ही तयार केलं असेल तर ते तयार करून घ्या. त्याला सगळे पॉईंट पाठवा, ॲडजस्टमेंट सोडवा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा. तसाच हा प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणी मी पुढं सॉल्व करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय की ट्रेडिंग अकाउंटला बघा, सुरुवातीला व्यवस्थित मी वाचतोय. ओपनिंग स्टॉक 65,000 आउटरला, परचेस, त्यामधून लेस परचेस रिटर्न, टू वेजेस ॲड आउटस्टँडिंग, टू रॉयल्टीज ॲड आउटस्टँडिंग,
टू कॅरेज इनवर्ड डायरेक्ट बाहेर. आणि या ठिकाणी क्रेडिटला बघा बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न 2,000 वजा केले आहेत सेल्समधनं बाहेर 1,18,000 आणि बाय क्लोजिंग स्टॉक 58,000. आणि डेबिट साईडला म्हणजे हे क्लोज करताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज 1,76,000 तीच डेबिटला घेतली 1,76,000 वरचे एक 5-6 पॉईंट वजा करा 5 आणि जो काय फरक येईल त्याला नाव द्यायचे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हाच ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 51,180 ब्रॉट डाऊन करायचं आहे. त्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे पॉईंट बघा टू सॅलरी त्यात लेस ॲडव्हान्सेस टू बॅड डेप्ट ओल्ड बॅड डेप्ट हे ट्रायल बॅलन्समधलं 400 आहे. त्यात ॲड न्यू बॅड डेप्ट हे ॲडजस्टमेंटमधलं न्यू बॅड डेप्ट 1,000. त्यानंतर परत ॲड न्यू RDD 1,740 आणि नंतर क्रेडिटचे भागाचे ओल्ड RDD 1,000 वजा करायचेत आपल्याला. बाहेर रक्कम येते 1,570. त्यानंतर डेप्रिसिएशन आहे बिल्डिंग फर्निचरवरती इनरला लिहिले तीच आउटरला पाठवलेली टोटल. त्यानंतर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पण अजून पुढं काय पॉईंट आलेले ते पण बघा. टू डिस्काउंट 2,030. टू इंटरेस्ट 1,000. टू कमिशन 2,000. आणि त्यानंतर टू नेट प्रॉफिट शिल्पा आणि कटरीना समान वाटलेला आहे इक्वल वाटलेला आहे रेशो एकासिक आहे. आता क्रेडिटला बघा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन बाय इंटरेस्ट रिसिव्ड ते पॉईंट आपण या ठिकाणी लिहून काढलेले आहेत. मग आता हे क्लोज करताना प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची बेरीज 52,680 तीच डेबिटला 52,680. त्यामधून वरचे 1,7 पॉईंट वजा करा जो फरक येईल त्याला नाव आहे टू नेट प्रॉफिट. हाच नेट प्रॉफिट दोन्ही पार्टनर्सला या ठिकाणी समान वाटायचा आहे एकास एक रेशो आहे म्हणून. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे बॅलन्स शीट. आता विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीट सॉल्व करत असताना या ठिकाणी लायबिलिटी साईड बघा व्यवस्थित. शिल्पा कॅपिटल त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट एको सोडून दोघांची टोटल आणि त्यामधून लेस ड्रॉईंग म्हणजे आउटरला आली 60,732. आणि या ठिकाणी कटरीना कॅपिटल 45 ॲड नेट प्रॉफिट लेस ड्रॉईंग. त्यानंतर बिल्स पेबल आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग रॉयल्टीज हे झाले लायबिलिटी साईडचे आलेले पॉईंट. प्लस खाली बघा पुढच्या स्लाईडवर लायबिलिटी साईडलाच बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 क्रेडिटर 22,000 आणि बँक लोन 15,000 असे लायबिलिटी साईडला एक 8-10 पॉईंट येतात. असेच आपण ॲसेट साईडचे पॉईंट बघू व्यवस्थित. बिल्डिंग त्यामधून लेस डेप्रिसिएशन फर्निचर त्यामधनं लेस डेप्रिसिएशन डेटर्स त्यामधनं लेस बॅड डेप्ट आणि लेस RDD. कॅश इन हँड कॅश ॲट बँक असेटला लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉक असेटला लिहायचं आहे. त्यानंतर ॲडव्हान्स सॅलरी ती पण असेटला लिहायचं आहे. आणि शेवटी ॲडव्हान्स टू राहुल 10,000 ते पण या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तसा वेगवेगळ्या ॲडजस्टमेंटनी कवर झालेला आहे आणि तुम्ही हा आहे असं सॉल्व करायचा आहे. टोटल टॅली झाली की या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तोच आहे 1,87,265ने हा प्रॉब्लेम टॅली होतो आहे. तुम्ही पण या ठिकाणी प्रॅक्टिस करा. चुकून फक्त या ठिकाणी प्रॉफिट वाटताना समान वाटायचा आहे रेशो जरी एकास एक दिला असला तरी ठीक आहे. मग या ठिकाणी राहिलेला तुम्ही पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व करा. नाही जमला तर या ठिकाणी तुम्ही स्वतः सोडवा आणि काय शंका असतील तर त्या पद्धतीने त्या शंका पण विचारा जेणेकरून आपल्याला काय करता येईल की हा प्रॉब्लेम हा टॉपिक व्यवस्थित सॉल्व करता येईल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं पुढं जाऊन
प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आणि त्या पद्धतीने तुमची तयारी होईल. सुरुवातीला हा दुसराच टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे असा घेतलेला आहे. काय शंका असतील तर बिंदास विचारा, नाही तर फोन लावून विचारा. म्हणजे तुमच्या शंका या ठिकाणी सगळ्यांमार्फत आपल्याला सॉल्व करता येतील, सर्वांना ते समजून जातील. एकाच वेळी सर्वांचे डाऊट्स क्लिअर होतील. त्यामुळे आता तुम्ही हा दुसरा प्रॉब्लेमसुद्धा व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित सोडवायचा आहे. कोणाला काय विचारायचं असेल तर ते विचारू शकतात, आणि नसेल तर मग या ठिकाणी आपला हा दुसरासुद्धा प्रॉब्लेम आपण छान व्यवस्थितपैकी अभ्यासलेला आहे. ठीक आहे.